नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आता CET सेलवर नोटिफिकेशन आलेलं आहे फीविषयी. सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट MBBSची फी स्ट्रक्चर किती आहे या वर्षीचा, म्हणजे 2026-27चा किती आहे तो आलेला आहे. पहिला आपण तो चेक कसा करणार, तर CET सेलच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमी इयर 2026-27ला आपण क्लिक केलं तर आपल्याला दिसेल या न्यूज दिसतील. त्यातली सेकंड न्यूज काय आहे, फी अप्रूव्ड बाय फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर 2026-27. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल अंडर ग्रॅज्युएट कोर्स आणि त्या ठिकाणी नीट UGला आपण क्लिक केलं तर आपल्याला दिसेल. आता सिलेक्ट टाईप या ठिकाणी आपण मेडिकल लिहायचं आहे. सिलेक्ट सब टाईप या ठिकाणी आपल्याला MBBS लिहायचं आहे आणि सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, ऑल केला. सिलेक्ट करणारा टाईप म्हणजे मेडिकल, सब टाईप का लिहिलं MBBS आणि का डिस्ट्रिक्ट का बोला ऑल डिस्ट्रिक्ट आणि मग गेट रिपोर्टवर क्लिक करायचं. मग आपल्याला कॉलेजची लिस्ट दिसणार आहे. फी अप्रूव्ड बाय फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी फॉर 2026-27. पहिलं KJ सोमय्या मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर सायन मुंबई. ट्युशन फी आहे 8,76,242. डेव्हलपमेंट फी आहे 93,758 आणि टोटल फी असणार आहे 9,70,000. म्हणजे KJ सोमय्याची या वर्षाची पहिल्या वर्षाची फी असणार आहे 9,70,000. पुढचं कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई. याची फी आहे, ट्युशन फी आहे 8,30,000. डेव्हलपमेंट फी आहे 83,000 आणि टोटल फी होती यांची 9,13,000. पुढचं कॉलेज आहे मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे पुणे. याची ट्युशन फी आहे 9,81,366. डेव्हलपमेंट फी आहे 1,24,634 आणि टोटल फी आहे 11,06,000. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक. याची ट्युशन फी आहे 11,69,777. डेव्हलपमेंट फी आहे 1,46,223. टोटल फी आहे 13,16,000. पुढचं कॉलेज आहे ACPM मेडिकल कॉलेज धुळे. याची ट्युशन फी आहे 7,52,211. डेव्हलपमेंट फी आहे 97,789 आणि टोटल फी आहे 8,50,000. पुढचं कॉलेज आहे NKP साळवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च नागपूर येथील कॉलेज आहे. याची ट्युशन फी आहे 13,62,249 आणि डेव्हलपमेंट फी आहे 2,02,51. अशी टोटल फी आहे 15,62,500. ही 2026-27मध्ये असणारी फी आहे. ही फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीकडनं आलेली फी आहे कॉलेज वाईज. पुढचं कॉलेज आहे MIMSR मेडिकल कॉलेज लातूर. याची ट्युशन फी आहे 8,47,534. डेव्हलपमेंट फी आहे 97,446. टोटल फी आहे 9,45,000. पुढचं कॉलेज आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर. याची ट्युशन फी आहे 11,35,371. डेव्हलपमेंट फी आहे 1,64,629. अशी टोटल मिळून 13,00,000 एवढी फी होते. पुढचं कॉलेज आहे SMT काशीबाई नवले मेडिकल कॉलेज नार्हे पुणे. याची ट्युशन फी आहे 11,59,556. डेव्हलपमेंट फी आहे 1,44,944. अशी टोटल मिळून फी आहे 13,04,500. पुढचं कॉलेज आहे गोदावरी फाउंडेशनचं डॉक्टर उल्हासराव पाटील मेडिकल कॉलेज जळगाव. याची ट्युशन फी आहे 6,90,583. डेव्हलपमेंट फी आहे 79,417 आणि तशी टोटल फी आहे 7,70,000. पुढचं कॉलेज आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूरचं कॉलेज आहे. याची ट्युशन फी आहे 10,24,796. डेव्हलपमेंट फी आहे 1,11,704 आणि टोटल फी आहे 11,36,500. पुढचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च सायन्स जालना येथील कॉलेज आहे. हे मायनॉरिटीचं कॉलेज आहे. याची ट्युशन फी आहे 7,01,818. डेव्हलपमेंट फी आहे 70,182. अशी टोटल फी आहे 7,72,000. ही एका वर्षाची फी आहे.
याच्यामध्ये हॉस्टेल फी, मेस फी दिलेली नाही. ही फक्त ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी आहे, अशी टोटल फी आहे. पुढचं कॉलेज आहे SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, नाशिक येथील कॉलेज आहे. याची ट्युशन फी आहे 10,76,755. डेव्हलपमेंट फी आहे 1,50,745. अशी टोटल मिळून फी आहे 12,27,500. पुढचं कॉलेज आहे BKL वालावलकर रूरल मेडिकल कॉलेज चिपळूण, रत्नागिरी येथील हे कॉलेज आहे. याची ट्युशन फी आहे 10,29,152. याची डेव्हलपमेंट फी आहे 1,35,848. अशी मिळून टोटल फी आहे याची 11,65,000. पुढचं कॉलेज आहे SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पाडवे, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमधलं हे करणारा MBBSचं करणारा सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. याची ट्युशन फी आहे 6,94,546. डेव्हलपमेंट फी आहे 69,454. अशी मिळून टोटल फी आहे 7,64,000. पुन्हा बघा, ही या वर्षीची प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची पहिल्या वर्षाची फी आहे. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर राजेंद्र गाडे मेडिकल कॉलेज, अमरावती येथे असलेले कॉलेज आहे. याची ट्युशन फी आहे 8,10,345 आणि डेव्हलपमेंट फी आहे 85,655. अशी मिळून टोटल फी आहे 8,93,000. पुढचं कॉलेज आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, पालघर येथील हे कॉलेज आहे. याची ट्युशन फी आहे 15,57,273. डेव्हलपमेंट फी आहे 1,55,727. अशी मिळून टोटल फी आहे 17,13,000 फी आहे. ही जी फी आहे ती या वर्षीची एका वर्षाची फी आहे. पुढचं कॉलेज आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे, पुणे येथील हे कॉलेज आहे. आणि याची ट्युशन जी फी आहे ती 6,81,819 आहे. याची डेव्हलपमेंट जी फी आहे ती 68,181 आहे. अशी टोटल मिळून 7,50,000 रुपये फी होते. पुढचं कॉलेज आहे परभणी मेडिकल कॉलेज, परभणी येथील हे कॉलेज आहे. आणि याची ट्युशन फी जी आहे ती 7,96,733 रुपये आहे. या कॉलेजची डेव्हलपमेंट फी जी आहे ती आहे 81,267 आणि टोटल फी होते करणारा 8,78,000. पुन्हा बघा, ही फी या वर्षीची म्हणजे 2026-27ची दिलेली आहे आणि ही फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीकडनं आलेलं आहे. आणि हे प्रायव्हेट कॉलेज आहेत, म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. या फीमध्ये थोडा चेंज होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकते, पण ही फी कोणाकडनं आलेली आहे? फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीकडनं आलेली आहे. सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची करणारा ही फी आहे पहिल्या वर्षाची. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू, पुन्हा आपण